ती हरवली तीच ना? हां. तिचं सगळं मीच केलं. तुझी आई आडली होती, लवकर मोकळी होईना. पोरीला लई जावाळ होतं आणि मानवर एक जन्मखून होती. असं एखाद्या झाडाचं पान असतं ना, तशी होती जन्मखून. त्या खुनेचा रंग जरा मातकट होता. अशी जन्मखून असेल तर त्याच्या डोक्यावर महागौरीचा आशीर्वाद असतो. आजी, तू गावात खूप बाळंतपण केले असतील ना? मग हेच तुला लक्षात कसं काय राहिलं? पोरी इतकी बाळंतपण केली पण अशी जन्मखून नाही बघितली कुठं. आजी, राधाताईच्या या जन्मखुणेबद्दल मी कोणाकडूनच ऐकलं नाहीये. अगं, अशा आशीर्वादाचा गवगवा करायचा नसतो, नाहीतर नजर लागती. तेच झालं आणि तुझी बहीण हरवली बघ. हा आजी, पाणी मिळेल का? मला तहान लागली. देते की, पाणी पण देते आणि चहा पण टाकते. बसा. चाल चाल लवकर. मीरा, काय वाटतं? मला काहीच कळत नाहीये. मीरा, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. ज्या आजी तुझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळेस होत्या त्याच आजीने सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्या. आय गेस एवढे पुरावे पुरे आहेत. नाही वेदाचे बाबा, मला माझ्या बाबांना एकदा भेटायचंय. राधाताईच्या मानेवर जन्मखूण होती आणि मला कसं माहित नाही? मीरा, तेव्हा तू लहान होतीस आणि बरीच वर्ष गेली आहेत मध्ये. कदाचित तुला आठवत नसेल. तरी मला माझ्या बाबांना एकदा भेटायचंय. तुला जपणार